नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ टाकेफळे. मित्रांनो, 29 जुलै 2024 रोजी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ₹5,000 अनुदान देण्यासाठी एक जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला होता. मित्रांनो, या जी-आरनुसार आता शेतकऱ्यांना हेक्टरी ₹5,000 अनुदान देण्यासाठी मित्रांनो हा फॉर्म जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला तुमच्या गावातील कृषी सहाय्यकाकडे भरून द्यायचा आहे. याचे अर्जसुद्धा सुरू झालेले आहेत. हा फॉर्म भरल्याच्या नंतरच मित्रांनो तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये हेक्टरी ₹5,000 पर्यंत अनुदान जे आहे ते भेटणार आहे. तर मित्रांनो, या संदर्भातली सविस्तर माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी का आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारची माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो, कृषी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून कृषी आयुक्तालय पुणे यांना लिहिलेलं हे पत्र आहे. मित्रांनो, पत्राचा विषय पाहू शकता मित्रांनो. सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासंदर्भात. याचा संदर्भ जर बघितला मित्रांनो तर कृषी व पणन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून 29/7/2024 रोजी एक शासन निर्णय घेण्यात आलेला होता. आणि त्या शासन निर्णयामध्ये मित्रांनो सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि कापूस उत्पादक जे शेतकरी असतील यांना मदत करण्यासाठी एक जी-आर प्रसिद्ध केला होता. मित्रांनो, इथे पाहू शकता उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन शासन निर्णयान्वये राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणीवरील नोंदीत कापूस व सोयाबीन व उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. व अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे म्हणजे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण डीबीटीच्या माध्यमातून होणार आहे. त्या अनुषंगाने अनुज्ञेय अर्थसहाय्य हे शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधी माहितीचा वापर करण्यात करून त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमती पत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदाराच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यावयाचा ना हरकत पत्राचा नमुना सोबत जोडून पाठवण्यात येत आहे. तर मित्रांनो, इथं आपण खाली पाहू शकता, खाली हा जो नमुना दिलेला आहे ज्यामध्ये आपण पाहू शकता संमतीपत्र आहे. संमतीपत्रामध्ये मित्रांनो पाहू शकता सन 2023च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणी पोर्टलवर जे नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासंदर्भातलं या कृषी विभागाच्या अन्य योजनांतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरता मी खाली सही करणार. या संमतीद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमेट्रिक आणि किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळवायच्या लाभासाठी आधार, ज्यामध्ये मित्रांनो वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम 2016 नुसार संमती देत आहे. माझ्या आधार संबंधीचा माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती तर इतर कोणत्याही कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो. अशा प्रकारचं मित्रांनो हे संमतीपत्र आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका, गाव, शेतकऱ्याचं संपूर्ण नाव मराठी आणि इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला इथं भरायचं आहे. त्यानंतर इथे आधार क्रमांक इंग्रजीतून भरायचा आहे आणि शेतकऱ्याचा मोबाईल नंबर लिहून याखाली मित्रांनो अर्जदाराची म्हणजे शेतकऱ्याची सही येणार आहे. दिनांक टाकून मित्रांनो हा जो अर्ज आहे संबंधित कृषी सहाय्यकाकडे तुम्हाला जमा करायचा आहे. अशाच प्रकारे मित्रांनो जर का तुमच्याकडं सामायिक जमीन असेल आणि सामायिक जमीन जर का तुमच्याकडे असेल तर यासाठी तुम्हाला सामायिक खातेदाराचं ना हरकत प्रमाणपत्र अशा प्रकारे तुम्हाला जोडायचं आहे. हे सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे भरायचं आहे मित्रांनो. यामध्ये तुमचा जिल्हा, तालुका, गाव संपूर्ण माहितीची अशा प्रकारे तुम्हाला भरून घ्यायची आहे. यामध्ये खातेदार किती आहे, तुम्ही सामायिक क्षेत्रामध्ये तुमच्या सातबाऱ्यावर किती सह खातेदार आहात त्यांचे खाते निवडायचे आहे आणि संमतीबाबत त्यांची सही इथं पुढे घ्यायची आहे. आणि मित्रांनो हा सुद्धा अर्ज तुम्हाला तुमच्या संबंधित कृषी सहाय्यकाकडे जमा करायचा आहे. याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या ई-पीक पाहणीची नोंद तुमची अशी असेल मित्रांनो मागच्या वर्षी 2023-24ची, ज्यामध्ये मित्रांनो तुम्ही सोयाबीन किंवा कापसाची नोंद केली असेल तर मित्रांनो तुम्ही हेक्टरी 5,000 पर्यंत जे आहे ते अनुदानासाठी पात्र असणार आहे. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.